तर नमस्कार सर्वांना, माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुमचा लाडका तेजस कुमार पवार. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मी जाणार आहो नऊची ट्रेन आहे आमची. वाराणसी जात आहो फिरायसाठी, माझ्या फॅमिलीसोबत जात आहो. तर मला खूप दिवसापासून ब्लॉग बनवायची इच्छा होती. आज मी ट्राय करत आहे ब्लॉग. तर 10-15 मिनटाचा ब्लॉग बनवणार, किमान कमी जास्ती होऊ शकते. तर तुम्हाला वाराणसी दाखवतो. आता वाजलेले आहे 7. मी 9 वाजता निघणार आहे. तर तुम्हाला सगळं वाराणसी वगैरे फिरवतो. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि मला सांगा कसं झालेलं आहे. धन्यवाद. आता रेल्वे स्टेशनावर आलेलो आहो मी. ट्रेन यायची आहे. यांनी सगळे वाट पाहून राहिले आहे ट्रेनची. आम्ही आता जाणार आहो. आता ट्रेन आलेली आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहो मी. आता ट्रेन सुटत आहे. चंद्रपूरला आहो. चंद्रपूरवरून सुटत आहे. हे सर्व आमचे आता सरळ आम्ही कुठं, आपण किती वाजता पोहोचणार आहोत? आपण उद्या संध्याकाळी सरळ 11 वाजता रात्री पोहोचणार आहोत. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? हां, रात्री पोहोचणार आहोत. रात्रीचे 3 वाजले आहे. आम्हाला खूप जोरात भूक लागली होती. आता घरून आम्ही बनवून आणले होते पराठे, मसाला भात वगैरे. आता तेच खात आहो आम्ही. एवढ्या रात्री बघा, सर्वांना भूक लागली आहे. सगळे खात आहे. पराठे वगैरे आणले आहे घरून. मोठ्या आईने माझ्या पराठे बनवले आहे छान. ठेचा वगैरे आहे, मसाला भात वराडी ठेचा आहे. तिचा मसाला भात आहे. खूप भूक लागून होती गाईस, त्याच्यामुळे या दादाचे पराठे आहे. या दादानं लाटलेले पराठे आहे. हो, या दादानं लाटले हे पराठे. असं वाटत आहे खूप छान बनवलं आहे. बिनून बिट्टू ताई तिकडे आराम करत आहे आणि आम्ही सगळेजण जेवत आहोत. चकुली ताई, कसं वाटत आहे तुला पराठे? खरंच. The next day. गुड मॉर्निंग. आता सकाळी 6 वाजलेले आहेत. आम्ही सगळे उठलेले आहोत. खूप थंडी आहे इकडे. खूपच जास्त थंडी आहे असं वाटत आहे मला. सगळेजण असं पांघरून आहे. की आपल्या इकडे इतकी थंडी नाही राहत. इकडे खूप जास्तीच थंडी आहे. बघा बाहेर तुम्ही पूर्ण धुके ऊन आहे. धुके. आता किमान 6:30-7 वाजलेले आहे. मी चाय घेतली थंडीमुळे. आता चाय पिणार बढिया कशी वगैरे. त्याच्यानंतर मग थोडंसं लेटणार. 2 hours later. तो करते जानाला छोड़ दो. तुमसे ना हो पाएगा. ऐसे ना जाना पिया, ऐसे ना टकले पिया, ऐसे ना टकले पिया, ऐसे ना टकले पिया. आता आम्ही थोड्या वेळात पोहोचणार आहे. भाऊजीनं काही बोलत आहे. गरम समोसे चालले. भाऊजीन ताई काहीतरी बोलत आहे. बोला. वाराणसीला तू काय काय बघणार आहे आणि तू काय काय ट्राय करणार आहे? आम्ही काशी आणि बाकी सर्व घाट बघणार आहोत. टमाटर चाट घेणार आहोत. त्यासोबतच आम्ही मलाईयो सुद्धा ट्राय करणार आहोत, कारण ते विंटरची स्पेशल रेसिपी आहे. ते आम्ही त्याच्यासाठी खूप थंडीची विशिष्ट असा पदार्थ नाही राहणार का ते? मलाईयोच आहे थंडीचा विशिष्ट पदार्थ. मग विंटरचं स्पेशल डिश कशी? या ट्रिपचा ऑर्गनायझर मी श्रेया आहे. आपल्याला 2 शब्द. मला या ट्रिपवर येऊन इतका आनंद होत आहे का मी एक्सप्रेस नाही करू शकत आहो. आणि थँक्यू सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि आल्याबद्दल. कोई तरीका है भीख मांगने का? काहीतरी नाश्ता घ्यायसाठी उतरलो आहोत आम्ही. धनबाद ट्रेन थांबून आहे, जबलपूरमध्ये आहे. काहीतरी खायची इच्छा झाली, खूप भूक लागून आहे. त्याच्यामुळे दूर नाही जाऊ. उतरलो आहोत, पण इथे काही दिसत नाही आहे. मला वाटते काही आहे ना. इथं भात दिसत आहे गरम. मला शायद कोणता रस्सा भात आहे काहीतरी. छान वाटत आहे. सकाळी
आपल्याकडे आहे जेवण तसं तर, पण नाश्ता काही भेटलं तर बरं होतं. दूर दूर समोसे वगैरे मिळाले. इकडे बी नाही दिसतंय नाश्तेवाले. एक सिंगल घेऊन पाहू. सिंगल घेऊन पाहू. इथले गोड ते राहते. plate हे का? नाही समोसा. समोसे घेऊन पहा. इथला गोड राहते पण जेवढं मला माहित आहे. ट्राय करू एकदा. समोसा ट्राय करत आहोत आता. जबलपूर के समोसे हैं. कसे वाटत आहे? काय क्रिस्पी आहे, छान वाटत आहे. ठीक आहे. कसे वाटत आहे? Decent आहे, चांगले आहे, चांगले आहे. आहे आपल्या चंद्रपूर या बरोबरी. क्वार्टर फायनल आहे आता रेल्वे स्टेशनावर तर असेच समोसे भेटतात. पण जमते. सुटा द्या का ट्रेन आपली. हो चला जाऊन बसू. काही ना नाश्ता तर काही भेटला नाही. आतमध्ये येते ना तू. येतेच आतमध्ये. कसे रेल्वे स्टेशन आला नाही तर फोटो काढणं चालू होते यांचं. हे बा खाते पुरींचे चवण्या नुसतं मिरची दे हे दे खाणं धरणं तेवढ्याच पुरतं. कॅश द्यायची आहे ना. कॅश आहे. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो कसा आहे कशी आहे मिरची. ऑनलाईन नाही करत मी. केलं मग. आता उनो खेळत आहोत आम्ही सगळेजण. बनारस और वहाँ पे अंडा खाएंगे. नवीन गेम आहे हा ट्रेंडिंग मध्ये. हा बा किती छान वाटत आहे. पहा हे अकुम बकुम देत आहे. पत्ते पिसून घेता है. पुरे ज्वारी आहे. बसून चालू आहे उनो वाटणं आणि खेळणं. मी आत्ताचा गेम जिंकलो वन साइड यांना. खोटा नको. वन साइड. गाईज हा पूर्णपणे खोटं बोलत आहे. हे बिलकुल ऐका नको गाईज. यांच्यावर लक्ष नको द्या. आपला ब्लॉग आहे आपल्या लक्षात ठेवा. हे सगळे लास्ट आले. मी पहिला आलो आणि हे दुसरा आले. पहिल्या हा तिसरा आला. पहिल्या याच्यात चौथा पाचवा सहावा. भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. हॅलो गाईज आता दुपार झालेली आहे. भूक लागून होती खूप. त्याच्यासाठी हर्षदाना चिवडा बनवलेला आहे. हर्षू ताईने आमच्यासाठी चिवडा बनवला. हर्षूचा चिवडा. हर्षूचा चिवडा भिवापूर स्पेशल. भिवापूरवाला चिवडा. चिवडा बनवलेला आहे. टेस्ट करून पहा बरं तू. किती रुपये प्लेट आहे. टेस्ट करून पहा ना कसा आहे तर. तू घे मी केला. मी बी सांग तुला. सांग रिव्ह्यू दे. छान छान आहे की गंदा आहे ते देऊ शकते. एक नंबर हा. एक नंबर आहे. घ्या लवकर घ्या ना तर नरम येऊन जातो चिवडा. छान आहे. थोडासा निंबू पाहिजे होता आंबट. त्याचा चिवडा एक्सपर्ट हर्षदा आणि नम्रता दोघी पण छान बनवतात. पण हे आता केस विचारत आहे. गाईज आम्ही आलो आहोत रूम मध्ये. आमच्या संडास बाथरूम तुम्हाला सर्वात आधी दाखवतो. तुम्ही संडास बाथरूमचीच वाट पाहत होते मला माहित आहे. संडास बाथरूम कुठे गेले. लाईट हे कुठे गेले. हे बघा क्वालिटी आहे. सिनेमॅटिक घेऊ. सिनेमॅटिक पहा. जोरदार संडास बाथरूम आहे भाऊ. रूमवर आलो होतो. रूम एक नंबर आहे. हा हॉटेल का हितार्थ पॅलेस. हितार्थ पॅलेस कमीमध्ये छान हॉटेल मिळालं आहे. एक नंबर रूम बेड सगळं बाथरूम वगैरे सगळं एक नंबर आहे. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 3 वाजलेले आहे. आता आम्ही उठलेलो आहो. आंघोळ वगैरे करून छान फ्रेश वगैरे होऊन काहीतरी खाऊन आम्हाला मंदिरात जायचं आहे. सकाळी 4 वाजताची आरती राहते. आता उठलेलो आहो मी. त्यानंतर तयारी वगैरे करून छान कुर्ता वगैरे लावून निघायचं आहे. आपल्याला मंदिरात मोबाईल नेऊ दिले तर मंदिराचे पण दर्शन करवतो तुमचे. तयारी करतो आता गाईस. सगळ्यांना जय श्रीराम. मी रेडी झालेला आहे. आत्ताच मी रेडी झालो लवकरात लवकर. हे माझ्या पहिलेपासून रेडी होत होते हे पुरी. पण आत्तापर्यंत रेडी झालेलं नाही. पूर्ण पसारा करून ठेवला आहे. मी रेडी झाला. तुमचा भाऊ रेडी झालेला आहे. कसा दिसत आहे हे कळवा कमेंटमध्ये. नक्की सांगा कसा दिसतो. आता मंदिरात जातो आणि तिथं जाऊन तुम्हाला पूर्ण मंदिराचं दर्शन करवतो. आणि छान आपण म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाऊ आणि फिरायला जाऊ. तर ते तुम्हाला सगळंच दाखवतो. तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा एंडिंगपर्यंत. त्यांची कधी तयारी होते माहीत नाही. हे का हे पैसे यांची तयारी कधी होते माहीत नाही. माझी तर झाली आहे. यांची जशी झाली आम्ही निघतो. हॅलो गाईस तयारी झालेली आहे. आम्ही मंदिराकडे चाललो सगळेजण. बनारसचे गल्ल्या आणि हे आमचे मंडळी. आमचे सुंदरी माझे भाऊ
हाय कर हाय. आम्ही आता चाललो मंदिरकडे. मंदिरात जाऊन तुम्हाला सगळं काही दाखवतो. फक्त मला मोबाईल नेऊ दिले पाहिजे मंदिरात. थंडी आता खूप कमी वाटत आहे. गुड मॉर्निंग सर. इथे नाही काय आहे बनारस. खूप काही आहे बनारस. खूप काही आहे बनारस. बघू शकता. खूप मजा येत आहे. खूप खूप आनंद वाटत आहे. असं मंदिरमध्ये चाललो तर असं वाटत आहे खरंच खूप बढ्या वाटत आहे. भाऊ तुला कसं वाटत आहे? बनारसचे गल्ल्या सकाळी 4 वाजता कसं फील होत आहे? बड्या वाटत आहे. मस्त एक नंबर फ्रेश फील होत आहे. आता अजून चाललो आम्ही मंदिराकडे. नव्हता म्हणून रात्री काही वाटत नाही आहे. आंघोळ केल्यानंतर तर एवढं फ्रेश वाटत आहे का बोतस एकदम वेगळ्या लेवलचा फ्रेशनेस वाटत आहे. बडे आता जाऊन आम्ही दर्शन करू. बड्या मेन गेटला चाललो आता आम्ही. नंतर तुम्हाला सॉरी आम्ही आता व्लॉग करतो. तुम्हाला सेल्फी नंतर देतो आम्ही. ठीक आहे. येऊन जा तुम्ही. चाल येऊन जा. हाय कर हाय करून टाका. तुमचे फॉलोअर वाढून जातील ना. तर मग लाईनीत लागून गेलो आम्ही. खूप खूप गर्दी आहे. 1 किलोमीटर लाईन आहे म्हणते. हे 1 किलोमीटर लाईन आहे म्हणते. इथं बटन आहे बघा. आता दर्शन झालेलं आहे. आता नाश्ता करायला आलो होतो. डोसा सांबार वडा डोसा करत आहे. 1 नंबर आहे. प्रसिद्ध असा डोसा सांबार वडाचा दुकान आहे हा. छान वाटला. आता काय चाय घेऊ? चहा घेऊ. चाय घेऊ का चहा घेऊ? चाय कुल्हडवाली. विनू हाय करून दे. हाय. तर तुम्हाला समोर दाखवतो कसं काय आहे. मंदिरामध्ये मोबाईल नेऊ नाही दिला. चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं। आता मोठा गणेश मंदिर आलेला आहो मी. तुम्हाला मोठा गणेश मंदिरचं दर्शन करवतो. कारण बाकीच्या ठिकाणी तर अवेलेबल नव्हता कॅमेरा. इथे आहे तर इथे दाखवतो तुम्हाला कसं. जटाओं में दूसरों के वास्ते तू सदैव मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा। बाकीच्या मंदिरात तर मोबाईल नेऊ नाही दिलं. आता जे जे मंदिरात नेऊ देते ते मी तुम्हाला दाखवतो. बाकी मग नेऊ नाही दिलं. बाकी नाही. जिथे जिथे नेऊ दिलं तिथे दाखवू शकतो मी. करू ट्राय आपण. काही विषय नाही. कदम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे,
न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा पलट के फिर नानी बोली बात और बहता पानी न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा मन पावन हो गंगा में डूबे नहाए मन रावण जो लहरों में तूने बहाए जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा कर्म ही है जो संग तेरे ही गुड मॉर्निंग सर्वांना. आजचा दुसरा दिवस वाराणसीमधला. सकाळचे 3 वाजले आहे किमान. आम्ही चाललेलो आहो 80 घाट, मराठीत 80 घाट, 80 घाट नाही मराठीत 80 घाट चाललो आहो. आरती आहे तिथे, हे अटेंड करायला चाललो आहो. काल तर पूर्ण मंदिर फिरून झाले होते, पण सीन असा झाला की आम्ही मंदिर तर गेलो पण मोबाईल अलाव नाही केला तिथे, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर आता चाललो आहो मी 80 घाट. तिथे आरती वगैरे अटेंड करू, त्याच्यानंतर स्नान करू. स्नान केल्याच्यानंतर मग तुम्हाला घाट वगैरे पूर्ण 84 घाट जे म्हणते ते सगळे फिरवू. ब्लॉगमध्ये बनवून राहा असंच, ठीक आहे. दाखवतो समोर तुम्हाला. देवा देवा ओम देवा देवा नमः 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 ओम देवा देवा ओम देवा देवा नमः 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 महसूस खुद को मैंने किया जब तूने छुआ ओम देवा देवा ओम देवा देवा नमः नमः नमः. व्ह्यू चेक करा. व्ह्यू अस्सी घाटचा व्ह्यू आहे हा. बघा हॅलो सगळ्यांना नमस्कार. माझ्या 80 घाट जवळून आम्ही बोट केलेली आहे. आमचे सवंगडी सर्वजण बसलेले आहे. खूप मजा येऊन राहिलेली आहे. बर्ड्स बघा किती सुंदर सुंदर असं दिसत आहे. खूप मजा येऊन राहिलेली आहे बोटवर. माझा फर्स्ट टाइमच आहे, पण यार मजा खूप मजा आहे. पैसे वसूल आहे. दुनिया बदलने मेरी आया है ये लम्हा लम्हा ओम देवा देवा ओम देवा देवा नमः 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 ओम देवा देवा ओम देवा देवा नमः 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 महसूस खुद को मैंने किया जब तूने छुआ ओम देवा देवा ओम देवा देवा नमः 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 आम्ही सगळे आलो आहो पहलवान लस्सी प्यायसाठी. पहलवान लस्सी पित आहो. खूप मस्त आहे पहलवान लस्सी. कशी आहे रे पहलवान लस्सी? पहलवान लस्सीमध्ये इतके सारे सेलिब्रिटी आलेले आहे त्याच्या अगोदर. त्याच्यानंतर मी आलो. आता माझा पण फोटो लागेल इथं असं वाटत आहे मला. थोड्या वेळात फोटो काढतो यांच्यासोबत. बहुत टेस्टी लस्सी आहे खरंच. हाँ कैसे भाई? एक नंबर ओरिजिनल पहलवान. ओरिजिनल पहलवान बोलते.
सर्वांना जय श्रीराम. आता चाललेलो आहो आम्ही फुकटचं जेवायला. फुकटचं जेवायला म्हटलं तर अन्नपूर्णामध्ये जेवायला चाललो आहो. आज सकाळी तर असे पूर्ण घाट फिरून आलो. आता बाहेर चाललो फिरायसाठी. हे आमच्या सुंदर आहे. आज आता चाललो अन्नपूर्णा मंदिर ना. मंदिर काय आहे? भोजनालय. मंदिरमध्येच भोजनालय. फ्री मध्ये जेवण राहणार आहे तिथे. तिथे बऱ्याच जेवण करू. छान जेवण राहते म्हणून कळलेलं आहे आम्हाला. तर तिथं जातो जेवण करायला. तुम्हाला तिथलं जेवण दाखवतो. खूप छान जेवण राहते म्हणते. तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो. बघा वाराणसीच्या गल्ल्या. इथून जाताना काही अलगच मजा येते. अलगच वाटते. खूप मजा येते. माझे शब्द चुकत असेल थोडासा ॲडजस्ट करून घ्या. फर्स्ट टाइम आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. थोडासा कॉन्फिडन्स आला तर बनवू नंतर आपण चांगले व्हिडिओ. ठीक आहे. मी समोर दाखवतो तुम्हाला मंदिरात गेल्यावर. बाय. तो गाईज गुपचूप खात आहो आम्ही मणिकर्णिका घाटजवळ. तिकडे मणिकर्णिका घाट आहे आणि गुपचूप खात आहे सर्व. मी नाही खाता. मला आवडत नाही गुपचूप जास्ती. गुपचूप खाल्ल्यानंतर आम्ही जाणार आहोत मणिकर्णिका घाट पाहायसाठी. तुम्ही हे बघू शकता. हे घाट तिकडे जे आहे तिकडे दशेश्वमेध घाट आहे. तिकडे गंगा आरती होते. कसे आहे गुपचूप? गुपचूप कसे आहे? काशी चाट भंडार. काशी का सबसे अच्छा चाट भंडार, फेमस चाट भंडार आज खाता हो. खूप मस्त आहे. टमाटर चाट भंडार स्पेशली. कसं वाटत आहे? कसं आहे भाऊजी? बहुत जबरदस्त आहे. फर्स्ट टाइम खाता हो पण इतका जोरदार आहे ना. समजू शकता तुम्ही. बहुत काशी चाट भंडार एक वेळा ट्राय करा आला तर तुम्ही नक्की. कसा आहे भाई? एक नंबर. टमाटर चाट कशी आहे? चाट ना टमाटर मग खाता नाही. कैसा लगा मेरा मजाक? फायनली रूमवर आलो. फक्त सगळं फिरून झालं. पूर्ण वाराणसी फिरली आम्ही आणि पूर्ण मंदिर झाले आमचे. सगळं झालं. आता रूमवर आलो. बडे आता जेवण करायला जातो थोड्या वेळात. आता खूप थकून आहो सगळेजण पण खूप थकून आहे. आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही जेवण करायला जातो. मग झोपतो. आणि उद्या सकाळची ट्रेन आहे. आमच्या वाराणसीचा टूर इथेच खतम झाला. उद्या निघणार आम्ही चंद्रपूरसाठी. ठीक आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला तर मला कळवा आणि सांगा. ठीक आहे. भेटू आपण उद्या. बाय. यांच्याकडून मी वाराणसीचा रिव्ह्यू घेतो. सगळ्यांकडून माझ्या फॅमिलीकडून वाराणसीबद्दल विचारतो. काय 3 गोष्टी कोणत्या छान वाटल्या बघत राहा. तर आता माझ्यासोबत भाऊजी आहे. भाऊजी तुम्हाला 3 गोष्टी वाराणसीतल्या अशा कोणत्या आवडल्या सांगा. पहिलं तर काशी विश्वनाथ मंदिर. दुसरी गंगा आरती सकाळची आणि सायंकाळची. आणि तिसरा काशी चाट सेंटरचा टमाटर चाट. टमाटर चाट सर्वांना आवडणार आहे. थँक्यू भाऊजी. धन्यवाद. माझ्यासोबत आहे नम्रता. तू सांग तुला 3 गोष्टी कोणत्या आवडल्या वाराणसीमधल्या. पहिली गोष्ट तर जेव्हा बोटवर आम्ही होतो तेव्हा सर्व घाट बोटवर बसून शांतपणे बघितलं ना. ते एक वेगळीच पॉझिटिव्हिटी होती शरीरामध्ये. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ. IAS बनो और देश को संभालो. ते एक पहिली गोष्टी. त्याच्यानंतर मलाई होतं काही खायला मिळालं नाही. त्याच्यानंतर मेहलवान लस्सी छान होती. तिसरी गोष्ट गंगा घाटवर जेव्हा संध्याकाळी आरती झाली तिथला जो वातावरण होता, सर्व रश आणि सर्व बघण्याचा जो आनंद होता तो एक्साइटेड होता. खूप मस्त होता. चल थँक्यू. हर्षदा आहे. तिला विचारतो तुला वाराणसीतले 3 अशा कोणत्या गोष्टी आवडल्या. सर्वात पहिल्यांदा मला चना चाट आवडला. टमाटर चाट तेवढा मला टेस्टी नाही वाटला. चना चाट आणि बोटवर जे रायडिंग केली आम्ही ती खूप सुंदर वाटली. तिसरा आणि मंदिर खूप फिरलं. खूप छान वाटलं. मंदिरही आवडलं सर्वांना. टमाटर चाट तर सर्वांनाच आवडतं. हिला नाही काहून नाही आवडलं माहित नाही. सोबत आहे मोठी आई. मोठी आईला विचारतो. मोठी आई तुम्हाला वाराणसीतल्या 3 अशा कोणत्या
ॲक्टिव्हिटी आवडल्या करायला? मला सकाळचं काशी विश्वनाथचं दर्शन खूप मनाला भावलं आणि गंगा आरतीच्या वेळेचं जे वातावरण होतं ते एवढं प्रसन्न झालं की मनातले जे काही विचार होते ते सगळे निघून गेले आणि त्या याच्यामध्ये आनंदीमय वातावरणात मन एकदम प्रसन्न झालं आणि आपल्या कुटुंबासोबत जो वेळ घालवला तो एक क्षण खूप छान होता आमचा सगळ्यांच्या सोबत एकत्र घालवणे. त्याच्यामुळे खूप छान वेळ गेला आमचा आणि छान वाटलं. थँक्यू मोठे आई. हा खूप ॲन्सर होता, खूप छान ॲन्सर होता. हा मला ॲन्सर खूप आवडलेला. सोबत आहे माझा भाऊ. नमस्ते सर्वांना. हां, तर तुला 3 गोष्टी काशीमधल्या अशा कोणत्या आवडल्या? काशीमध्ये मला सर्वात जास्त आवडलं काशी विश्वनाथ मंदिर आणि दर्शन. ते खूप डिवाईन एक्सपिरियन्स होता, खूपच डिवाईन एक्सपिरियन्स. तसे एनर्जी मी अजूनपर्यंत एक्सपिरियन्स नाही केली. त्याच्यानंतर दुसरं वाटलं मला, मी थोडासा फूडी असल्यामुळे मला टमाटर चाट खूप आवडली. तशीच वस्तू मी अजूनपर्यंत खाल्ली नाही जगात. अजून तिसरं म्हणजे वाराणसीच्या गल्ल्या. वाराणसीच्या गल्ल्या हायलाइटेड होतात. बस इकडून जा की तिकडून निघा, कुठून चाललो कुठून निघत आहो काही माहिती आणि नाही ते पडत. गल्ल्या छोट्या छोट्याशा, इकडे तिकडे पेंटिंग, इकडे तिकडे पेंटिंग्स खूपच बढिया, एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता, जगा वेगळं काहीतरी. थँक्यू. ओके. श्रेया इकडे हो. मला अशा 3 गोष्टी सांग जे तुला वाराणसीत खूप आवडल्या. पहिल्यांदा मी वाराणसीमध्ये तर दुसऱ्यांदा आली आहे. एकाच गोष्टीसाठी आली, काशी विश्वनाथ मंदिरमध्ये जायसाठी. तर दर्शन आमचं सकाळी इतकं छान झालं आहे, एकदम डिवाईन. आणि दुसरी गोष्ट, ॲज युजल आय एम ऑल्सो फूडी, तर मला टमाटर चाट आणि लस्सी या 2 गोष्टी खूप आवडल्या आहे. आणि तिसरी गोष्ट, बोट रायडिंग करणं आणि सगळे घाट बघणं हा एकदम डिवाईन एक्सपिरियन्स आहे. स्पेशली दशाश्वमेध घाटवर मोस्ट रिकमेंडेड, तुम्ही नक्की जा. फायनली चंद्रपूरला आलेलो आहो आम्ही सगळे. आता सर्वांना बाय करू आणि ब्लॉग इथंच खतम करू. सर्वांना बाय करू, ठीक आहे? बाय करा सगळे. 15 तास लागले, लेट होते ट्रेन आमची. आता फायनली आम्ही घरी जाणार, ठीक आहे? बाय. नंतर जर ब्लॉग सक्सेस झाला, तुमचं प्रेम दाखवलं तर त्याच्यानंतर मी अजून एक ब्लॉग बनवणार कुठे